शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होणार असल्याची माहिती मिळते। महानगरपालिकेने त्या संदर्भात परवानगी दिल्याचं सुद्धा समजतंय। महेश सावंत तिथले विभाग प्रमुख आहे। तुम्ही पाठपुरावा करत होता, काय नेमकं झालंय आणि दसरा मेळावा कुठे? पाठपुरावा आम्ही सातत्याने करत होतो, कारण आम्हाला गेली 2 वर्ष या महानगरपालिका आणि राज्य सरकारने जो काय आम्हाला त्रास दिला, मानसिक त्रास दिला, त्याशिवाय शारीरिक त्रास दिला, मग दिली आम्हाला फेरी मारा। या पद्धतीने आम्ही 2 महिन्यापूर्वीच आम्ही अर्ज केला होता। त्यानंतर 2दा आम्ही स्मरणपत्र दिले आणि त्यानंतर शेवटी आम्ही वॉर्ड ऑफिसरकडे गेलो त्या दिवशी आणि म्हटलं तुम्हाला परमिशन द्यायची आहे की नाही। दुसरा कुठलाच जर पत्र नसेल तर तुम्ही आम्हाला परमिशन एवढं द्यायला पाहिजे होते। परंतु मग त्या दिवशी मग वॉर्ड ऑफिसरना म्हटलं बघा परिस्थिती पुन्हा तीच उद्भवायची आहे का। मग वॉर्ड ऑफिसर म्हणाले नाही, मी स्वतः जातो DMCकडे आणि स्वतः इस्टेटच्या डिपार्टमेंटचे EE होते, त्यांना बोलवून घेतलं माझ्या पुढ्यातच आणि ते स्वतः DMCकडे गेले आणि त्यानंतर मला फोन केला की तुमची परवानगी मिळाली आहे, तुम्ही पैसे भरा। त्या पद्धतीने आज आम्ही पैसे भरलेले आहेत। त्यांना लेखी काय पत्र वचनपत्र द्यायचे ते सुद्धा आम्ही आजच्या दिवसात देणार आहोत आणि ते आता दुपारपर्यंत आम्हाला आता थोड्या अवधीत 1 तासाभरामध्ये परमिशन देतील आहे। मुंबईच्या BKC इथे शिवसेनेचा दसरा मेळावा होतोय, पण गर्दी आणि विचारांचं सोनं कुठे लुटलं जाईल असं तुम्हाला वाटतं? बाकी कुठल्या कोणाचा कुठे मेळावा होतो त्यामध्ये आम्हाला माहिती नाही। आमची बाळासाहेबांची शिवसेना, उद्धव साहेबांची शिवसेना यांचा दसरा मेळावा कित्येक वर्ष शिवतीर्थावरती होतो आहे आणि तो असाच थाटामाटात आणि जल्लोषात म्हणजे पूर्ण महाराष्ट्र या शिवतीर्थावरती दसऱ्याच्या दिवशी होणं। शिवतीर्थाच्या या मेळाव्यामध्ये दसऱ्याच्या मेळाव्याच्या दरम्यान रणशिंग फुंकलं जाईल विधानसभा निवडणुकीचे। आता उद्धव साहेब येतात आहेत, ते संपूर्ण सांगतील, त्या बाबतीत मी सांगू शकतो। मी फक्त किती उत्साही आहे आमच्याकडे, आम्ही तर उत्साही तुम्ही बघताय का, खासदारकीच्या इलेक्शनला बघितला, तुम्ही पदवीधर इलेक्शनला बघितला आणि कालच्या सिनेटच्या इलेक्शनला बघितला, कार्यकर्त्यांचा जोश जोरात आहे। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।